पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर पोलिसांचा मोठा दणका, 35 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कंटेनर जप्त। राजस्थानच्या चालकाला अटक, अन्न सुरक्षा कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल। नवापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावर धडक कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला 5 लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच 30 लाख किमतीचा कंटेनर असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी राजस्थान येथील कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा RJ19 GK 1963 क्रमांकाचा कंटेनर कुणाल हॉटेलजवळ थांबवून तपासण्यात आला। विविध पार्सल खाली लपवून ठेवलेली 500 पॉकेटे मेजबान जाफरानी जर्दा तंबाखू आणि सुमारे 300 किलो बिनलेबल सुगंधी तंबाखू आढळून आली। त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली। अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर हा माल महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले। त्यांच्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी राजस्थानमधील चालक कायमदीन खान सुलतान खान वय 22 याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे पुढील तपास करीत आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।